नमस्कार, यम रेसिपीज बाय रोहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर बनवणार आहोत। चला तर मग पालक पनीर कसं बनवतात त्याची रेसिपी पाहूया। पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी एक छोटी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलाय। आता गरम पाण्यामध्ये हलकासा पालक आपण 2 मिनिटे शिजवून घेणार आहोत। पालक जास्त वेळ शिजवून घ्यायचा नाही, नाहीतर पालकाचा रंग बदलण्याची शक्यता असते, पालक काळा पडतो। आणि आता आपण जे पालक शिजवताना पाणी वापरतोय ते पाणी आपण टाकून देणार नाही। नंतर भाजी करताना आपण हे पाणी वापरणार आहोत, जेणेकरून भाजीतले पोषण तत्व आपल्याला मिळतील। आता आपण गॅस बंद करूया। इथे एका बाउलमध्ये मी रेफ्रिजरेट केलेले थंड पाणी घेतलेले आहे। आता उकळत्या पाण्यातला पालक काढून आपण या पाण्यामध्ये घालणार आहोत। तुम्ही पाण्यामध्ये आईस क्यूब्स घातले तरी चालतील। या प्रोसेसमुळे पालकाचा रंग आहे तसाच राहतो, पालकाचा रंग बदलत नाही, त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। आता आपण 1 मिनिट पालक या थंड पाण्यामध्ये ठेवून आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 मिरच्या घेतलेल्या आहेत ते घालते। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण त्यामध्ये पालक घालूया। पालकाची पेस्ट करताना त्यामध्ये मी इथे जरासुद्धा पाणी घातलेले नाही। आता आपण छान अशी स्मूथ पालकची पेस्ट करून घेऊया। खूप सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते। मिक्सरमध्ये पालकाची पेस्ट करून झालेली आहे। पालकाचा रंग आहे तसाच राहिलाय। आता आपण पनीर फ्राय करून घेऊया। इथे मी पनीरच्या मध्यमसर तुकडे करून घेतलेले आहेत। पनीर आपण 2 मिनिटे फ्राय करून घेणार आहोत। 2 मिनिटे झालेली आहेत। पनीर आपले छान फ्राय झाले। आता आपण गॅस बंद करून पनीर बाजूला ठेवूया। पालक पनीर बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी 3 चमचे तेल घालते। तेल चांगले तापले की आता आपण त्यामध्ये अर्धा चमचे जिरे घालूया। जिरे छान तडतडले की आता आपण त्यामध्ये इथे मी एक मध्यम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते। कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा टोमॅटोची पेस्ट घातली तरी चालेल, पण या पद्धतीने केलेली भाजी खूप छान होते। आता यामध्ये मी इथे 1 क्यूब बटर घालणार आहे। बटर घालून छान आपण मिनिटभर परतून घेऊया। बटरमुळे भाजी चवीला खूप छान लागते। आता मी इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते। मस्त टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। टोमॅटो हलकासा परतून मऊ झाला की आता आपण त्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घालूया। मसाले आपण व्यवस्थित मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत। आता यामध्ये मी अर्धा चमचा धनेपूड घालते। कमीत कमी मसाले वापरून ही भाजी चवीला अगदी रेस्टॉरंट सारखीच लागते। आता यामध्ये इथे मी 1 चमचा गरम मसाला घालते। गरम मसाला घालून आपण 2 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊया। भाजीमध्ये आपण हळद घालणार नाही, हळदीमुळे भाजीचा रंग बदलतो। मसाले छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। मसाले छान परतून झालेले आहेत। आता यामध्ये आपण केलेल्या पालकाची पेस्ट घालूया। मसाले आणि पालकाची पेस्ट आपण व्यवस्थित मिसळून घेऊयात। मिनिटभर हे परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जे पालक शिजवताना पाणी बाजूला काढलेले ते घालणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी घालून आता मी हे पाणी यामध्ये घालते। तुम्ही सुद्धा भाजी बनवताना तेच पाणी वापरा, त्या पाण्यामध्ये पोषण तत्वे असतात। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। मीठ घालून आपण भाजी मिक्स करून घेऊया। भाजीला टेक्स्चर खूप छान आलेले आहे। आता यामध्ये मी कसुरी मेथी घालणार आहे। कसुरी मेथीमुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। कसुरी मेथी घालून भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये फ्राय केलेले पनीर घालूया। तुम्ही बघू शकता भाजी आपली किती टेम्पटिंग दिसत आहे। आता क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे फ्रेश क्रीम घालते। तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधाची साय मिक्सरमध्ये बारीक करून घातली तरी चालेल। छान आपण भाजी आता मिक्स करून घेऊया। फ्रेश क्रीममुळे भाजी खूप छान अशी क्रीमी तयार होते। आता मंद गॅसवरती 5 मिनिटे आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटांमध्ये ही भाजी व्यवस्थित शिजून तयार होते। 5 मिनिटे झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करूया। मस्त गरमागरम पालक पनीरची भाजी आपण सर्व करूया। मस्त पालक पनीरची भाजी तयार झाली। ही भाजी चपातीसोबत नानसोबत खायला खूप छान लागते। तुम्हाला जर माझी पालक पनीरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिसत आहे तिला प्रेस करा,
जेणेकरून ज्याही मी काही नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि हो, वेळात वेळ काढून संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.